मी इकडे भाषण करतो तिकडे पोहोचू शकत नाही. मग कुर्ल्यातला जय मंगेश कुडाळकर आणि श्रीमती साध्वी विजय तांडेल, कलिना ते संजय, अरे रामचंद्र तुर्टेचं घेतलं नाव नाही, त्यांच्या हे आहेत ना आपल्या मिनलताई. आणि म्हणून कुर्ल्या येथील सभेला जमलेल्या देखील माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, आपल्यालाही मनापासून मी विनंती करतो की जय मंगेश कुडाळकर आणि साध्वी विजय तांडेल यांना देखील आपल्याला विजयी करायचा. वेळ कमी असल्यामुळे 2 सभा करतोय. नव्या मुंबईतून आलो, तिथून 50 नगरसेवकांची वॉर्ड करत 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 इथं पोहोचलोय. आणि म्हणून एवढी गर्दी बघितल्यानंतर ही कार्यकर्त्यांची गर्दी, मला वाटतं 15 तारखेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान होईल की विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. 15 तारखेला विरोधकांचा बँड वाजवून गुलाल उधळायचाय, फटाके फोडायचेत ना. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, या मुंबईतल्या ज्या समस्या आहेत, मी मुख्यमंत्री झाल्या या मुंबईतले सगळे सिमेंटचे रस्ते झाले पाहिजे म्हणून आपण 6,500 कोटीला मान्यता दिली आणि काम सुरू झालेलं आहे. शिवरेज ट्रीटमेंट प्लांट एवढे वर्ष नव्हते, ते आपण सुरू केले. प्रदूषित पाणी समुद्रात सोडत होते. मुंबई प्रदूषण वाढवण्याचं काम यापूर्वीच्या लोकांनी केलं. मिठी नदीमध्ये भ्रष्टाचार करण्याचं पाप केलं. कोविडमध्ये देखील पाडा वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी जे समजत होते त्यांना आपल्याला हद्दपार करायचंय ना. मुंबईला विकास पाहिजे ना. मुंबईमध्ये आज जे प्रकल्प आपण 3.5 वर्षात केलेत, इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष आणि आता देवेंद्रजींचं 1 वर्ष मिळून 3.5 वर्ष या मुंबईचा काया पालट आपण करतोय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केला, मेट्रोला स्थगिती दिली, ते सगळे मेट्रोची कामं सुरू केली. कारशेडला स्थगिती दिली, कारशेडची कामं आपण सुरू केली. महालक्ष्मी रेसकोर्सची 125 एकर जागा आपण घेतली, तिथं मोठं सेंट्रल पार्क आपण 300 एकराचं करतोय. हे मुंबईकरांसाठी आपण करतोय. मुंबईची वेस्टर्नची ट्रॅफिक कमी करण्यासाठी बांद्रा वर्सोवा ते भाईंदर पर्यंत सीलिंग करतोय. वर्सोवापर्यंत काम सुरू झालंय. आणि मग मुंबईतली ट्रॅफिक कमी झाली पाहिजे यासाठी हे सगळं आपलं प्लॅनिंग चालू आहे आणि काम सुरू आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी मुंबई ही रिडेव्हलपमेंट, पुनर्विकास पण आहे ना. इथे पुनर्विकास करायचे सारे आहे ना. अरे मामा, अरे इकडं आहे ना, पुढं SRA करायचं आहे ना. पुनर्विकासाला विरोध करतात, स्वतः बंगल्यावर बंगले बांधतात आणि झोपडपट्टीतल्या माणसाने काय अशा त्याच ठिकाणी तडफडत राहायचं. अरे पुनर्विकास होऊ नये म्हणून तुम्ही जे प्रयत्न करताय, खरं म्हणजे तुम्हाला मुंबईकरांची चिंता नाहीये, मुंबईची चिंता नाहीये, स्वतःच्या स्वार्थाची चिंता आहे. मुंबई खतरे में म्हणता, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणता. मी सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकत नाही. आणि या ठिकाणी नेहमीचा निवडणूक आली की मुंबईकर मराठी माणसाचा खोटा पुतना मावशीचं प्रेम जागृत होतं. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला कोणामुळे? वसई, विरार, नाळा, सोपारा, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत कुणामुळे गेला? कोण डेव्हलपर आहेत, कोणी रखडवले प्रकल्प. मला अभिमान आहे,
मी मुख्यमंत्री असताना रमाबाई आंबेडकर नगरचा 17,000 घरांचा प्रकल्प आपण सुरू केला. त्यांना भाडं मिळत नव्हतं. 160 कोटी तुमच्या एकनाथ शिंदेने भाडं दिले त्यांना. आज प्रकल्प सुरू झाला. 17,000 घरांचा प्रकल्प मुंबईमध्ये सुरू होतोय. असेच प्रकल्प जे आहेत रखडलेले ते आपल्याला करायचे आहे. पुनर्विकास करायचा आहे. आपल्याला हक्काचं घर पाहिजे ना, मोठं घर पाहिजे ना. पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतला. 13,000 इमारतींना त्याचा फायदा होईल. 20,000 इमारतींना ओशी देण्याचा निर्णय घेतला. या एअरपोर्ट एरियामध्ये फनेल झोन मध्ये डेव्हलपमेंट होत नाही तो पण निर्णय घेतला. उंची वाढू शकत नाही म्हणून आपण टीडीआर देण्याचा निर्णय घेतला. पुनर्विकासाचे सगळे मार्ग मोकळे केले. आणि म्हणून मुंबई ही झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे. हक्काचं घर मिळालं पाहिजे. सेल्फ कंटेंट ब्लॉक प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मुंबईला प्रत्येक माणूस मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत आपल्याला आणायचं ना आपल्याला. आणि म्हणून हे आपण करतोय. SRA क्लस्टर हे जे काय आपण निर्णय घेतले आज हे निर्णय ऐतिहासिक निर्णय आहेत. आणि महायुतीने निर्णय घेतलेले आहेत. महायुती सर्वसामान्य लोकांच्या मागे आहे. इथे चांदिवलीमध्ये 292 बेड हॉस्पिटल आपण सुरू केलंय. खरं मग अरे उभा सुरू झालं ना. 3 माळे बनले. गरिबांना 3,250 घरं आपण दिली. 15 वर्ष मिळाली नव्हती. एक दिवस मामा सभागृहामध्ये बोला मी आत्महत्या करतो. मी म्हणालो तर आत्महत्या करण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे जिवंत आहे. 3,250 लोकांना घरं दिली. मुस्लिम समाजासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मंजूर झालं. नवीन पोलीस ठाणं मंजूर झालंय. अनेक कामं. किती निधी दिला मामा तुम्हाला? 1,200 कोटी रुपये एकनाथ शिंदेच्या काळात मामाला मिळालाय. इतर देखील आमदार जे आहेत त्यांना देखील भरभरून निधी विकासासाठी दिला. तुम्ही काय केलं? मुख्यमंत्री सहायता निधीमधून एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात फक्त 3 कोटी दिले. कशाला पाहिजे सरकार? कुणासाठी पाहिजे सरकार? मंगे आणि म्हणून हा पैसा हा पब्लिकचा पैसा आहे. ठेवी डिपॉझिट कमी झालं. अरे डिपॉझिट लोकांचं आहे. लोकांचं डिपॉझिट आहे. आता लोक तुमचं डिपॉझिट गुल करणार आहे. लोकांना सेवा सुविधा देण्यासाठी हे पैसे आहे. तरी सुद्धा सांगतो हजारो कोटींचा खर्च केला मुंबईवर. कोस्टल आपला या ठिकाणी रस्ते कॉन्क्रिटीकरण, STP, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे सगळं केलं तरी 80,000 कोटी रुपये आजही मुंबई महापालिकेचे डिपॉझिट तसंच्या तसा. आम्ही पैसे घरी घेऊन जात नाही तुमच्यासारखं काम नाही केलं आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा केली. मी पण गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची पत्नीची तकमक पाहिली आहे. काटकसर पाहिली आहे. आणि म्हणून मी ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं. आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो कोणी माईक लावला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून कुठे विरोध करायचा, कशाला विरोध करायचा हे बघायला पाहिजे. अरे लोकांचे हाल दूर केले पाहिजे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था पाहिली पाहिजे. याचा पुनर्विकास झाला पाहिजे. कधी विचार केला? कधी नाही. कधी विचार केला नाही. सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजे. कधी विचार केला? फक्त आणि फक्त कसे रस्त्यातून पैसे घ्यायचे. आता कॉन्क्रीटचे रोड झाले. आता 25-30 वर्ष खड्डा पडणार नाही.
खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई, ट्रॅफिक मुक्त मुंबई, भ्रष्टाचार मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगायला आलोय की काही लोक म्हणतात की बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही असं म्हणतात. मी आपल्याला सांगतो, मग घरात बसून राहणाऱ्यांना मुंबई कळते का? फेसबुक लाईव्ह वरून मुंबई कळते का? अरे हा एकनाथ शिंदे डीप क्लीन ड्राईव्हला रस्त्यावर उतरला, कधी पाहिलं होतं रस्ते पाण्याने धुताना? या मुंबईमध्ये ते पण मुख्यमंत्री असताना केलं. नाले सफाई करताना मी स्वतः नाल्याजवळ गेलो. का जायचं नाही? म्हणाले हे काय मुख्यमंत्र्यांचं काम असतं का? मग काय मुख्यमंत्र्यांचं काम घरी बसायचं असतं का? सांगा मला. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये जे आमूलाग्र बदल झाला, पुढच्या 1 वर्षात 3.5 वर्षामध्ये जो आमूलाग्र बदल झालाय तो आपण पाहताय. मंगेश कुडाळकर तुम्हाला किती निधी दिला? त्याचं काय आणलंय काय? आणि मुंबईतील सामान्य नागरिकांचे मालमत्ता अधिकार सुरक्षित होतील. मालमत्ता कर काय वाढवला? इकडे कमी केलाय ना. कोणी जास्ती पैसे घेता कामा नये आमच्या लोकांकडून. कारण ही सर्व जनता, ही जनता जनार्दन आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. काही लोक समजतात आम्ही मालक आहोत आणि बाकी सगळे नोकर आहे. मी सांगतो ही जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत. मालक बनायचा प्रयत्न करू नका. मालक बनण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लोक कायमचं घरी बसवतील. आणि म्हणून बसवलंच आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगतो की झालेली लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, काही लोक म्हणाले ही शिवसेना आता बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. आणि बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय. काही लोक म्हणाले फक्त शिवसेना ठाण्यापुरती आहे. मी आपल्याला सांगतो नगर परिषदेमध्ये चांदा ते बांदा सगळे नगराध्यक्ष आपले निवडून आले. 70 नगराध्यक्ष निवडून आले आणि 1400 नगरसेवक निवडून आले. आता सांगा, चांदा ते बांदा शिवसेना पसरली आणि वांदा कोणाचा झाला? चाले आता मोकळे म्हणतात द्यायला काय नाही माझ्याकडे, माझ्या हात मोकळे आहे. अरे जेव्हा द्यायला होते तेव्हाही मोकळे, आता तर काहीच नाहीये. पण आम्ही सांगतो आम्ही देणारे आहोत. जेवढं देता येईल मुंबईकरांना तेवढं देणार. मुंबईकर चांगल्या घरात राहायला पाहिजे. माझा जन्म सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला मी आलो नाही. मी गरीब कुटुंबातून आलोय, शेतकरी कुटुंबातून आलोय. पण या मुंबईतल्या, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सर्वसामान्य लोकांना इथे बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने किती आहेत? 4 आहे, तुमच्याकडे 2 आहे. आणखी किती लागतील? ते 2 पाहिजे, ते पण देऊ. कारण हे 250 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला. का तुम्हाला आठवलं नाही अगोदर? का तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करायला आठवलं नाही? का तुम्हाला या ठिकाणी STP करायला आठवलं नाही? इतके वर्ष सत्ता भोगली. फक्त आणि फक्त जिकडं टेंडर तिकडं सरेंडर हाच बघितला, दुसरं काय बघितलं? आता म्हणाले टेंडर एवढा अभाव गेलाय तेवढा. अरे आम्हाला तर काय माहितच नाही. टेंडरचा हिशोब तुम्हीच केलाय आणि त्यामुळे आम्हाला टेंडर वगैरे नाही. आमचा अजेंडा आहे विकासाचा अजेंडा. आमचा अजेंडा मुंबईचा विकास करणे हा अजेंडा आहे. आणि म्हणून मुंबई एक फायनान्शियल हब झाला पाहिजे. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं. मुंबई मुंबई आहे. आणि म्हणून मुंबईसाठी जेवढं आज कोस्टल रोडने गेला तर बघा, अटल सेतूने गेला तर बघा, आता मेट्रोची लाईन आपले एक एक करून सुरू आहे. मेट्रोला पण स्थगिती द्यायला सांगितली, आम्ही दिली नाही. नाहीतर मेट्रो 3 पण सुरू झाली नसती.
आता बीकेसी तुमच्या बाजूला आहे. बीकेसी मध्ये पण आपण अंडरग्राऊंड ट्रॅफिक साठी टनेल करतोय. आतून गाड्या जाणार आणि तिथली ट्रॅफिक कमी होणार. तिथं आपण पॉट टॅक्सी पण करतोय, वरून चालणारी. मुंबई बीएमसी आपल्या बीकेसी कुर्ल्यामध्ये एक एक प्रयोग आपण करतोय. या ठिकाणी वाहतूक कोंडीतून लोकांची सुटका करण्यासाठी कधी विचार केला? कधी आपण विचार केला? आणि म्हणून हे सगळे पोलिसांच्या या ठिकाणी मंगेश कुडाळकरचा पण इथं निधी आलाय, त्याला 2000 कोटी दिले. 2000 कोटी. मंगेश कुडाळकर तिथं समोर आहे. तुझा मामा 1200 कोटी कमी आहे, तुझा वाढवायला लागेल. आणि म्हणून हे फक्त विकासासाठी दिले, विकास प्रकल्पांसाठी दिले. आणि म्हणून हे पैसे जनतेचे आहेत. म्हणून 2.5 वर्षामध्ये तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून फिरला. 2.5 वर्षात 2.5 तास पण मी झोपलो नसेल. काही लोक बोलतात तुम्ही झोपता कधी, उठता कधी. मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलोय, लोकांच्या झोपा उडवायला आलोय. आणि आता उडाल्या, लोक फिरतात तिकडे तिकडे. पण मी आपल्याला सांगतो, कोणी कुणाशी युती करू द्या, कोणी कुणाची आघाडी करू द्या, पण आपल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी महायुती जिंकणार. महायुती जिंकणार, कारण काम आपण एवढं केलंय. तुझं काय दिलंय बाबा? अशोक माटे. तुंगा गाव मधील नागरिकांनी सर्वे बद्दल घाबरण्याचं काही कारण नाही. कुठलाही बिल्डर तुमच्या संमतीशिवाय तिथं पाय ठेवू शकत नाही. आणि एसआरए अंतर्गत तुम्हाला त्याच ठिकाणी घर पाहिजे ना, त्याच ठिकाणी घर देण्याचं काम, कारण एसआरए माझ्याकडे आहे, तुमच्या भावाकडे एसआरए आहे, तुमच्या भावाकडे म्हाडा आहे, नगर विकास आहे, गृहनिर्माण विभाग आहे. आणि त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. मामा तुझं सगळं भेटून झालंय ना, मिळालंय ना निधी वगैरे भरपूर. आता काय असेल तर आचारसंहिता संपल्यानंतर या भागामध्ये जे जे काय करायचं आहे ते आपण करू. विकासाला निधी कमी पडू देणार नाही, नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून मी सांगतोय. आणि म्हणून जेवढे आपले शिवसेना भाजपा महायुतीचे जे उमेदवार आहेत, यांच्या प्रभागामध्ये जे जे काही विकासाची कामं करायची ते आपण करू. इथे मुस्लिम समाज देखील आहे. मी आपल्याला एकच सांगतो, आपको मैं एक बात बताना